नमस्कार. आपण बघतोय की बागणी गावातील जो 95 घरांचा अतिक्रमणाचा जो विषय आहे त्या बाबतीत आदरणीय जयंत पाटील साहेबांनी काल वक्तव्य केले की ते त्याचा पाठपुरावा गेली कित्येक वर्ष करत आहेत. मला आवर्जून सांगायचं आहे की मुळात हा आजचा प्रश्न नाही. 30 ते 40 वर्ष झालं त्या लोकांची घरं अतिक्रमणचे नियमानुकूल करायचे, पण कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. 2017 साली मी निवडणूक लढवली. माझा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मी त्याचा फॉलोअप घ्यायला लागलो आणि त्यावेळी मग आम्हाला कळलं की पहिल्यांदा 91 कुटुंब होती. आम्ही 91 कुटुंबाचे अर्ज त्या ठिकाणी त्यावेळेच्या ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजाताई होत्या, यांच्या माध्यमातून सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी 91 लोकांचे अर्ज भरले. पण परत ना अडचण अशी झाली की फक्त 4च लोकांचे त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज दिसले. त्याच्यामध्ये श्री दत्ता साधू गोसावी, श्री शामराव साधू गोसावी, श्री वसंत बळकू मंडले, श्रीमती कामाबाई नायकू जाधव. त्यांचं यादीतील अनुक्रमांक 2, 3, 39 आणि 34 असा आहे. तर फक्त 4 लोक ऑनलाईन दिसल्यानंतर मी सारखा त्याचा पाठपुरावा करत असल्यामुळे आदरणीय त्यावेळेचे गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे साहेब यांनी 11/6/2019 ला भाऊंच्या नावे पत्र काढलं की बाबा 4च लोकांचं ऑनलाईन दिसतंय, बाकी 87 लोकांचं ऑनलाईन दिसत नाही, तर सदाभाऊ शासनाकडे पाठपुरावा करा आणि त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ते लिंक ओपन करून द्या. उर्वरित सर्व 87 नोंदी पुढील कार्यवाही उपलब्ध न झालेले या स्तरावरून फक्त त्यांचे प्रपत्र भरून घेतले आहे. तरी उर्वरित नोंदी ऑनलाईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यावर या स्तरावर पुढील कारवाई करता येईल. आपल्या माहितीसाठी उचित कारवाईसाठी विनम्र सादर. प्रति माननीय नामदार सदाभाऊ खोत, असं साहेबांनी पत्र दिलं 19/6/2019 ला. त्याच्यानंतर भाऊंनी काय केलं, कृषी पणन मंत्री भाऊ पाणी पुरवठा होते. भाऊंनी ग्रामविकास विभागाला आदरणीय पंकजिताई प्रति नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री ग्रामविकास मंत्रालय मुंबई, त्यांना भाऊंनी पत्र काढलं 11/6/2019 ला. ग्रामविकास विभागाच्या दिनांक 20/8/2018 नुसार ग्रामपंचायत मुजे बांगणी तालुका वाळवा मध्ये जिल्हा परिषद सांगली मालकीच्या सर्वे नंबर 343 मध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी 91 लाभार्थ्यांची प्रपत्र भरून ऑनलाईन करण्यात आली होती. तथापि 91 पैकी 4 फक्त नोंदी ऑनलाईन दिसून येत आहेत, परंतु 87 नोंदी दिसून येत नाहीत. सदर 87 नोंदी ऑनलाईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली नसल्याने पुढील कारवाई करत येत नसल्याचे गट विकास अधिकारी वाळवा पंचायत समिती यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर 87 जणांचे अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी प्रपत्र ब आक्षेप ऑनलाईन करण्यास परवानगी देण्याबाबत संबंधितांना आदेश होण्यास विनंती, अशा आदरणीय भाऊ पंकजाताईंना त्या ठिकाणी आपण बघतोय 19/6/2019 ला पत्र देऊन समक्ष भेटून त्या ठिकाणी भाऊंनी मागणी केली. मग त्यानंतर ग्रामविकास विभागानं त्या ठिकाणी बघा आपण शासन निर्णय काढला 23 ऑगस्ट 2019. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनात केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे आणि त्याच्यानुसार सांगितलं काही तांत्रिक कारणामुळे 15 नोव्हेंबर 2018. आता ह्याच्या पुढे जरा डायरेक्ट मुद्दा बघतो बघा. अतिक्रमणाची डेटा एंट्री करण्याची सुविधा संगणक प्रणालीवर दिनांक 26/8/2019 पासून नोंदणी टप्पा 2 मध्ये उपलब्ध होईल. कार्यासन अधिकारी पाठक साहेबांनी असा निर्णय काढला की आता इथनं पुढे ती तुम्ही नोंदणी करू शकता. डबल ऑनलाईन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेबसाईट ओपन करत आहोत. संगणक प्रणालीवर नोंद करताना यापूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. तसेच पत्रासोबत जोडल्याप्रमाणे सुधारित परिशिष्ट तयार करून त्यांची नोंदी संगणकीय प्रणालीवर घेण्यात यावी. मग मी स्वतः त्याच्यानंतर तुम्ही बघाल की मी स्वतः त्या ठिकाणी 28 ऑगस्ट 2019 ला मी स्वतः त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये गेलो आणि मी माझ्या फेसबुकवरून ही पोस्ट टाकली 28 ऑगस्ट 2019. आपली ओळख ही आपण कामातून करत असतो. बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे गेली 40 वर्ष तेथील 91 कुटुंब जिल्हा परिषदेच्या जागेत राहत आहेत. ती जागा जिल्हा परिषदेच्या नावावर असल्यामुळे त्यांना घरकुल व इतर शासकीय लाभ घेता येत नाहीत. म्हणून गेली 40 वर्ष ती जागा त्यांच्या नावावर व्हावी यासाठी तेथील लोक झगडत आहेत. आणि म्हणून मी हा प्रश्न नामदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून सोडवू असा शब्द दिला होता. तेव्हापासून मी स्वतः आणि तेथील रामदास थोरात जो युवक 4 वर्ष झाली याच्यासाठी अथक प्रयत्न घेत आहे, त्याच्या मदतीने ती जागा लोकांच्या नावावर यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 3 महिन्यापूर्वी आम्ही 91 कुटुंबाची यादी अपलोड केलेली.
3 महिन्याच्या पूर्वी आम्ही यादी अपलोड केलेली. सागर खोत 28 ऑगस्ट 2019 ही माझी पोस्ट आहे. यादी आम्ही अपलोड केलेली पण ती झाली नव्हती म्हणून परत ना करायला घेतली आम्ही. आणि मग मी स्वतः त्यावेळी पंचायत समितीमध्ये जाऊन त्यावेळी आपल्या बागणीचे ग्रामसेवक आदरणीय सदाशिव कुलकर्णी साहेब, आपले त्यावेळेचे विस्तार अधिकारी आदरणीय वायंगडे साहेब, त्या ठिकाणी जे डेटा ऑपरेटर म्हणून पंचायत समितीमध्ये काम करतात ते आदरणीय बाजारी साहेब यांच्या उपस्थितीत स्वतः मी बसून सगळ्या लोकांचे त्या ठिकाणी मी लक्षात ठेवा फॉर्म भरून घेतले. आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या कामाला गती लागली. त्याच्यानंतर 2019ला सरकार गेलं, काम थांबलं. आमचा रामदास त्या ठिकाणी राष्ट्रवादीत गेला. त्यानंतर तुमचं 3 वर्ष सरकार होतं. तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा 3 वर्ष महाविकास आघाडीत मंत्री होता. काय केलं तुम्ही? एक बैठक त्या 3 वर्षात घेतली. ह्याच्या आधी तरी कधी याच्यावर बैठक घेतल्या? पण पुन्हा एकनाथ शिंदे मंत्री झाल्या, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यावर पुन्हा मला त्याचा फॉलो घ्यावा लागला आणि ह्या कामाला पुन्हा गती द्यावी लागली. मागील 6 महिन्यातले जर मी आता पत्रव्यवहार सगळे दाखवले, कारण हा महाराष्ट्र शासनानं आता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला 26 मार्च 2026ला. काय निर्णय घेतला की निवासी घरं आहेत ती लवकरात लवकर, निवासी घरं जिथं अतिक्रमण आहेत ते नियमानुसार करा. आणि त्या माध्यमातून मी आपल्या BDOच्या ऑफिसला, आपल्या आष्ट्याच्या तहसील कार्यालयामध्ये जवळपास 10 वेळा मागच्या 5-6 महिन्यात गेलोय. तुम्हाला एवढं तरी माहित आहे का की मागच्या 4-5 महिन्यात जे फॉर्म भरले, मागच्या 2 महिन्यात ते फॉर्म सुद्धा चुकीचे भरले. आम्ही फॉर्म जुन्या GR नुसार प्रति गट विकास अधिकारी यांच्या नावे भरले, ते फॉर्म चुकीचे आहेत. हे मला सारखं गट विकास अधिकाऱ्यांच्या ऑफिसला गेल्यावरती मला आत्ताचे जे आपले पवार साहेब गट विकास अधिकारी आहेत त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की सागर भाऊ, जुने फॉर्म चालणार नाही, तुम्ही नवीन फॉर्म भरा. परत मी नवीन फॉर्म घेतले. आत्ताच्या नवीन शासन निर्णयानुसारचे ते फॉर्म मी घेऊन त्या ठिकाणी लक्षात ठेवा लोकांच्यात गेलो. ते सगळे फॉर्म आम्ही लोकांच्यातनं भरून घेत आहोत. मोजणीच्या ऑफिसला कमीत कमी मी 10 वेळा गेलोय. तेव्हा तिथं मोजणी आली. ज्यावेळी मागच्या 2 महिन्यात उन्हाळ्यात आउटर बाउंड्री मोजली गेली त्यावेळी सकाळी मी 11ला आलतो, दुपारी 4 वाजेपर्यंत मी आउटर बाउंड्री त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन मोजत होतो. तुम्ही म्हणताय मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. 6 महिन्यात कुठं होता? मागच्या वेळी आम्ही आता फक्त मागच्या आठवड्यात सदाभाऊंनी मीटिंग घेतली म्हणून तुम्हाला जाग आली. पण अहो सदाभाऊंनी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तिथं वस्तीत जाऊन लोकांच्यात बसून तहसीलदारांना नेऊन, मोजणी अधिकाऱ्यांना नेऊन, त्या ठिकाणी त्या संबंधित ग्रामसेवकांना, विस्तार अधिकाऱ्यांना तिथं नेऊन भाऊंनी मागच्या 3-4 महिन्यातच त्या ठिकाणी सांगितले की या कामाला गती द्या. आणि म्हणून आम्ही हे काम करत असताना आज तुम्हाला कळाले की ते काम अंतिम टप्प्यात आले. तुम्ही मुळात जिल्हा परिषदेमध्ये ठराव म्हणताना ठराव फेटाळला, पण आता आपल्यावरती लोक नाराज होतील म्हणून काहीतरी दाखवायचं म्हणून तुम्ही आता खोटं करून म्हणताय की आम्ही ते इकडून आणलं तिकडून. अहो त्या सातारला सुद्धा कोण गेलं? मी गेलो. सातारा जिल्हा परिषदेतनं इकडं आलं 2024. तुम्ही फक्त कागद बघून सांगताय की 2024 म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या काळात आम्हीच करून आणलंय. त्याच्या आधी 3 वर्ष तुम्ही मंत्री होता, त्याच्या मागे तुम्ही ग्रामविकास मंत्री होता, त्याच्या मागे तुम्ही अर्थमंत्री होता 10 वर्ष. तेव्हा तुम्हाला साधं सोडता आला नाही, तो सोडवता आला नाही प्रश्न. आता कशाला उगीच खोटं बोलताय लोकांना? हे सगळे पुरावे दिले. आता तुम्ही काय पुरावे दाखवणार आहे लोकांना? माझी एकच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. काशी गावात खूप वर्ष झालं अतिक्रमणाच्या फायल्या पडल्या, त्या सुद्धा फायल्या मी BDOच्या ऑफिसला बघितल्या. आपल्या स्वतःच्या गावातल्या लोकांचं तेवढं अतिक्रमण आधी नियमानुकूल करा. त्या माणसांना पहिली राहायला माझी विनंती आहे, स्वतःच्या नावावरती घर स्वतःच्या गावातल्या लोकांना पहिला करून द्या आणि मग खऱ्या अर्थानं खोटं बोलायचं त्या ठिकाणी तुम्ही बंद करा. मला एवढंच सांगायचं आहे, जे आम्ही करतो त्याच आम्ही बोलतो. मी जर ती गोष्ट केली नसती, मी त्याचा फॉलो घेतला नसता, सदाभाऊंची आम्हाला त्या माध्यमातून मोठी मदत झाली नसती, भाऊंनी त्याचा सारखा पाठपुरावा केला नसता, तर निश्चित मी खरं बोललो असतो की बाबा आम्ही काय केलेलं नाही, याचं सगळं श्रेय त्यांना जातं. कारण माझी एक सवय आहे, जे केलं आपण केलं असेल तर तेच पुढे दाबायचं. दुसऱ्यांचं केलेलं काम त्याच्या श्रेय घेण्यामध्ये कुठलाही मला रस नाही, रुची नाही, कारण ते माझे संस्कार नाही. त्याच्यामुळं हे काम अंतिम टप्प्यात आलंय. तुम्ही काल तिथं ते सगळं व्हिडिओ काढून दाखवलं म्हणून मला नाईलाज असतो हे सगळे पुरावे दाखवावे लागले. आणि लोकांना आता ठरवायचं आहे की त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम कुणी जमिनीवर उतरून केलं. धन्यवाद.